तर पहिला अशी खवलं काढायची आहेत आपली लिप. कालच्याची कसं आपटा आपटी होते म्हणून ते पण दाखवा आतमध्ये कसं का चंद्रासारखा आकार तर आलेला आहे भाकरीला. तर मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज खास रेसिपीची तुम्हाला आज व्हिडिओ घेऊन येणार आहे. आज बाजारातून हे बघा लेपटे वगैरे आणलेत आणि 2-3 सोलट आहे. तर फटाफट हे निसून घेतोय आणि रेसिपी आज खास मीच बनवणार आहे. म्हणजे भरपूर दिवसांनी व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो मी रेसिपीची. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला लेपटी घेतलंय, अशी खवलं काढायची आहेत मित्रांनो. मी पण म्हणजे भरपूर दिवसांनी रेसिपी बनवतोय आणि तुम्हाला ही आवडली रेसिपी बनवायची तर तुम्ही आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. कारण तुम्हाला आधीच बोलवलं अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर अजून यायचे आहेत व्हिडिओ. आई बरोबर निसते ना. आता तुकडे करायचे नाही जे थांब चालू नको. बंद कर. चला आपलं आता हे झालेलं आहे. आता धुवून घेणार आहे स्वच्छ. अशी स्वच्छ करायची. हे स्वच्छ करून झालंय. आता पुढची प्रोसेस हा रवा आहे ना तो घेतोय, त्यासोबतच थोडा मसाला टाकायचा. म्हणजे हळद आहे, 1 चमच बरोबर आहे ना. थोडी घ्यायची, मसाला पण थोडा घेतोय, मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपली लिपटी आहे ना, मित्रांनो बघा पहिले एकच होते, एकच दारा दिसते मला. झाल्याच्या नंतर पलटी करायची आहे. मला पलटी करताना मिळून ते वापरायचं. तेल होण्याची शक्यता आहे. फायनली झालेली आहे. पहिली आपली व्यक्ती फ्राय झालेली आहे बघा, एकदम गरम गरम आहे. तर आता दुसरी बनवतो. एकदम कधीच सोडायला जायचं नाही, कारण तेल गरम असतं. तो एक दाखव. पलटी करताना पडा अशी पलटी करायची आहे. कांदा पण आपल्याकडे आहे, पण तो नाही घेतला, कारण हा जेवढा आपल्याला गरज आहे ना त्यांची गरज नाही. हा पूर्ण असा पलटी करायला लागतो. कांद्याची कसं आपटा आपटी होते म्हणून हा जास्त पलटी करायला भेटतो, तसा तो नाही भेटतो. म्हणून मी हाच यूज केला आहे. अजून 2-3 इकडे आहेत बघा. आणि आपला हा रवा वगैरे ह्याच्यात मसाला मीठ आधी ह्याला लावलेला आहे. मसाला वगैरे ह्याला ह्याच्यात टाकलेले आहे. तर ह्याच्यातून मॅरिनेट कसा करतात मी तुम्हाला अजून दाखवणार आहे. शिजायला थोडा वेळ लागतो, कारण इतकं नेक्स्ट टाइम गॅस सुद्धा आपण वापरणार आहोत आणि चुलीवर पण बनवणार आहे.
आता आज भरपूर दिवसांनी मला एक अशी म्हणजे झालेली आहे दुसरी. तर आता तुम्हाला मॅरिनेट कशी दाखवली इकडे दाखव, जवळ आहे थोडा. हा रवा असताना तो फक्त याच्यात मिक्स करायचा, असा इकडनं तिकडनं थोडा हे करायचा आणि अशी फक्त साईडला ठेवायची, त्याला मध्ये नाही टाकायची. नंतर त्याला मध्ये हा चम्मच हे घ्यायचा आणि अशी त्याला मध्ये आरामात सोडायचं, असा फिरवायचा इकडनं तिकडनं, समजला. थोडा वरण घ्यायचा, दाखवायचा, थोडा हा पलटी करायचा, बघ पलटी करून दाखव. बघा मित्रांनो, साईडला ठेवलंय आणि आपल्या इकडे दाखव जरा. ह्या दोनच शिल्लक झाल्या, त्या रव्यामध्ये टाकून घेते पहिला. इकडे दाखव रव्यामध्ये थोडं जाऊ दे. ह्या थोडं साईडला लावतंय, शेवटच्या आहेत. पुढची प्रोसिजर अजून आहे. आता ह्याला सोडायचं, दोन दाखवता. आता हिला काढून टाकायचं. बघ आरामात काढली आपण. मस्त आहे, थोडा मीठ कमी आहे पण मस्त आहे. आपणच बनवलाय, ते टाकलेलं आहे. थोडासा लसूण घेतलाय बघा आणि नंतर थोडासा ढवलायचा. ढवलताना जरा इकडे दाखव, व्यवस्थित दाखव, मला पण कवर. आता काय हे टाकू, ते थोडं शिजायला लागतं. मला दाखवून पूर्ण बाहेर थोडंसं लांब जा. दोन चम्मच ना, 2 चम्मच मसाले, 2.5 चम्मच मसाले घेतोय. थोडासा जास्त वाटेल. हळद 1 चम्मच, 1 चम्मच नाही. मीठ किती मच्छी टाकायची आता बघा. थोडं जवळ दाखव इकडं, आता हे पण दाखव आतमध्ये कसं टाकतो. थोडंसं पाणी. आपली जी चिंच आहे ना, ती स्वच्छ करून घेऊन टाकायची असतं. ढवलायचा. बघा मीठ किती टाकायचं सांगा. पाणी थोडा लागेल, थोडं पण सुकाने बनवायचं. आता उकल आलेला आहे फायनली, बघताय. फायनली मित्रांनो उकल आला असेल बघा, शिजला असेल ना. शिजल्यावर कसा वाजतायचा तो थोडा तुम्हाला दाखवतोय. पहिला गरम आहे जाम, मला कवर कर. आपण एक कोलबीचा हे घेतलाय, बघू शकताय. थोडा बघायचा आपण कसा काय बघायचा. आता मोठी गडबड आहे, आपली गरम आहे. बाबा गिर गया.
शिजलेला आहे. तर मित्रांनो, भाकरी बनवण्यासाठी बघा तो गरम करत ठेवलेला आहे. आणि आता म्हणजे मेन गोष्ट, मला भाकरी बनवता येत नाही, तर थोडाफार मला सुद्धा शिकायला लागेल नेक्स्ट टाइम, कारण आज आई बनवणार आहे भाकरी. तर बघूया आज आई कशी भाकरी बनवते. आईची आमची आई आहे. आई आता पीठ टाकतोस ना पहिला. कसलं आहे पीठ? सावलाचं पीठ आहे. तर पहिला असं टाकायचं आणि ढवलायचं. गरम करून काय घेतात आई? थोडं जोरात बोल. अच्छा, भाकरीला उकळवणी घेतात. पिठाला अशा प्रकारे हा भाकरीचा काम असतं. इतका सोपा नाही शिकायला. आपला पीठ झालेला आहे. एका परातात काढताय. बघा, पिठाला वेगळाच वास येते. तर बघता इथं गरम आहे. गरम टेकत असेल ना हातावर, त्यासाठी पाणी घेतलंय. म्हणजे थोडासा पाण्याने त्याला थंड करायचं, कारण गरम आहे तो. लहानपणी कधी आईने आम्हाला भाकरी शिकवली नाही. ह्या वयात शिकवायला भेटत नाही. मग नेक्स्ट टाइम मी बनवीन, चालेल ना? काय आता बनव. पिठाचा गोळा करतेस काय? बघा, गोळा करायला किती मेहनत लागते मित्रांनो. एवढी आयती भाकरी भेटणार नाही आपल्याला क्लीन. असा गोळा फिरवायचा बघा हातावर. बघा, गोल गोल फिरवायचा. हातावर घ्यायचा, थोडा दाब द्यायचा आणि आता पाणी मारायचा. बघा, काही कलाकृती आहे. भाकरी बनवण्याची सोपी पद्धत नाही मित्रांनो. बघा पाणी कसं घेतलं हातावर. बघा कसा गोल हे करते, चंद्रासारखा आकार देते भाकरीला ना आई. आणि आता समोर घेणार. चंद्रासारखा आकार द्यायला थोडा प्रेशर द्यायला लागेल भाकरीला. असे तुम्ही बनवतात का घरी भाकरी? आईच्या हातची कधी भाकरी खाली काय? चंद्रासारखा आकार तर आलेला आहे भाकरीला. तव्यात कधी जाणार आहे भाकरी? स्टोव पण आवाज कमी करायला लागलाय. फायनली झालंय भाकरी. हातावर बघा कशी आईने घेतलंय. आता तव्यावर ठेवणार. तवा झाला असेल गरम. भाकरी आई आमची पलटी करते बघा. वा, त्याला पलटी मारते आई. ती झाले भाकरी पहिली, दुसरी ठेवलं. तर मित्रांनो, जी आईने बनवली भाकरी आणि आपण हे रेसिपी बनवलेली आणि फ्राय आणि समोर पाणी बघताय. तर हे आज टेस्ट कसं करून बघणार आहे मित्रांनो मी. बघा मित्रांनो, ही भाकरी बघताय. आता रस्सा आहे ना हा. तळलेला फ्राय. तुम्ही पण या खायला. कोलमी पण आहे. सगळं शिजलाय ना. भाकरी सोबतच खायला मजा वाटते. गरम गरम भाकरी आहे. आत्ताच बनवलं आहे सगळं. पटापट संपव. तर फायनली मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज रेसिपीचा? कसं भरपूर आपण मेहनत केल्या आज व्हिडिओसाठी. आणि आईने सुद्धा
भाकरी वगैरे बनवताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल ना, व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण मित्रांनो नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच चांगल्या चांगल्या मित्रांनो व्हिडिओ घेऊन येत राहील. चला बाय बाय.